श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्व ताईंना व दादांना. तुमचे सर्वांचे स्वागत आहे माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कालचा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. सर्वांना आजचा दिवस आनंदाचा, सुखाचा, समृद्धीचा व भरभराटीचा जावो हीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना. देवपूजा माझी झालेली आहे. आता लागते पुढच्या कामाला. तुरीच्या डाळमध्ये वांग टाकून भाजी केलेली आहे पातळ. दुसरी भाजी केलेली आहे बटाट्याची, सुक्का बटाटा. ही भाजी अजून होती आहे. गॅस चालूच आहे आपला. मी साईडला ठेवते आणि झाकून ठेवते. दुसरी पण भाजी दाखवते तुम्हाला. दूध पण तापायला ठेवलेले आहे. बटाट्याची सुक्की भाजी बनवलेली आहे. जिरं, मोहरी, लसूण, मिरची पावडर, मीठ आणि हळद एवढेच मसाले या भाजीमध्ये टाकलेले आहे. पाण्याचा एक थेंबही या भाजीमध्ये टाकलेला नाही. फक्त झाकण ठेवून वाफेवरती ही भाजी शिजवलेली आहे. डाळ, वांग आणि बटाट्याची सुक्की भाजी. भांड्यांमधलं खरगटं काढण्यासाठी मी नळाखाली भांडे धुते. भांडे धुत असताना बेसिंगमध्ये मी एक घमेलं किंवा पातेलं ठेवते. ज्या ताई रोज व्हिडिओ बघतात त्यांना माहिती असेल. त्यामुळे काय होतं, आपल्याला पाणी कमी लागतं. जे पाणी घमेल्यामध्ये किंवा पातेल्यामध्ये साचलेलं असतं त्या पाण्यामध्ये आपण खरकटे भांडे धुवून काढायची व नळ बंद करायचा. पाण्याची बचत करायचं म्हणलं तर आपण थोड्या थोड्या गोष्टीपासून सुद्धा पाण्याची बचत करू शकतो. भांडी पण घासून घेतली आणि किचन ओटा पण स्वच्छ करून घेतला. किचन ओटा मी रोज सकाळ संध्याकाळ घासते. बघा, किचन ओट्यावरती घाण मला अजिबात आवडत नाही. भांडे घासून इथं ठेवलेले आहेत. भांडे घासून मी इथंच ठेवते आणि पाण्याचा हंडा आपला इथं असतो. एकच हंडा भरते मी, पण आता 2 हंडे भरायचा विचार चालू आहे. कारण पाणी संपलं तरी मुलं काही बॉटल पटकन आणत नाही. केव्हा केव्हा आणून पण ठेवतात आणि एखाद्या वेळेस संपल्यावर घरी नसले तर मी पण जाते आणायला. पण असो, कारण आता पाणी पण जास्त लागतं त्यामुळे आता 2 हंडे भरणार आहे. आणि आज कचऱ्यावाला काय आलेला नाही. कचरा सर्व मी कॅरी बॅगमध्ये भरला. आता खाली ठेवून येते आणि कचऱ्याचा डस्टबिन घासते. अजून घरं पण पुसायची, ते पण पुसून घेते. कचरा खाली घेऊन जाते. तसेच म्याऊला पण आवाज देते कारण ती खाली गेलेली आहे. बराच वेळ झाली. रोज मी दारामध्ये अशी रांगोळी काढते. स्वस्तिक किंवा लक्ष्मीचे पावलं. इथं पण रांगोळी काढलेली आहे बघा. मी खाली कचरा घेऊन आले, पण बरंच झालं कारण खाली कचऱ्याची गाडी आलेली आहे. देऊन टाकला त्यांच्याकडं. घरातले कामं उरकली, जेवणं पण झाली. मुलांनी आणि मी सोबतच जेवण केले. आता घेते ब्लाऊज कटिंग करायला. ब्लाऊज कटिंग करते आणि शिवायचं पण आहे कारण संध्याकाळी द्यायचा येतो. तसा तर कालच द्यायचा होता, त्यांनी सांगितलेलं होतं, पण मापालाच ब्लाऊज दिला नव्हता. रात्री त्यांनी ब्लाऊज आणून दिला. आता ब्लाऊज कटिंग करते. हा मापाला दिलेला आहे, मीच शिवलेला ब्लाऊज आहे. आणि हा कटिंग करायला घेतला. टेप, कात्री, पेन आणि चॉक सगळं जवळ घेऊन बसलेली आहे. चला आता ब्लाऊज कटिंग करते आणि शिवते पण. काल ज्या साडीला फॉल लावलेला आहे त्या साडीवरचा ब्लाऊज शिवायचा आहे. त्यातला पीस हे असा आहे. हा मापाचा ब्लाऊज आहे. 1 मीटर अस्तर आणलेलं आहे मी, कारण मेजरमेंट मोठा आहे त्यामुळे 1 मीटर ब्लाऊज ब्लाऊज म्हणते 1 मीटर अस्तर घेतलेलं आहे. ब्लाऊज कटिंग करून शिवून झालेला आहे. 4 टक्स ब्लाऊज आहे. पाठीमागून गोल गळा आहे. जास्त डीप गळा त्यांना आवडत नाही त्यामुळे छोटाच गळा घेतलेला आहे. गोल गळा असला तर पायपिंग करते किंवा चौकोनी गळा असला तर त्याला हात शिलाई करते. हुक लूक आणि आय पण हातानेच करून घेतले. मशीनवर सुद्धा आपण आय करू शकतो, पण काही ब्लाऊजला मी हातानेच आय करते. खूप छान होतात हाताने सुद्धा आय. जवळून दाखवते तुम्हाला बघा. अशी मी आय केलेली आहे. थंडीमुळे हात बघा कसे झाले. 2 दिवस झाले खूप थंडी पडायला लागली अचानकच. आणि इथं तुम्हाला थोडीशी जखम दिसत असेल, तिथं तेल उडलेलं होतं. फोड आला होता, तो फोड आता फुटला. चला, चालूच राहतं एवढं तेवढं तर. स्वयंपाक करताना अशा गोष्टी काही
होत असतात. दुसऱ्या पण हाताला दाखवते तुम्हाला. दुसऱ्या पण हाताचं बोट दाखवते तुम्हाला. कुठलंही काम सोपं नसतं ताईंना. ज्या ताई करतात त्यांना माहिती असतं. हे बघा, सुईचं जे पाठीमागचं टोक असतं, हात शिलाई करून करून साड्यांना किंवा ब्लाऊजला हुक लावताना अशा चिरा पडतात. आपण जर अशा भाज्या काही कट करायला गेलो त्यावेळेस पण पडतात, पण मला सुईच्या पडतात अशा. इथं हे जे दिसत आहे का, इथं असं सुईचं टोक जाऊन बसतं. हे बघा. चला असो, तुम्हाला 2 दिवसाचा व्हिडिओ एकत्र येत आहे. हा रविवारचा दिवस आहे. सकाळी सकाळी मटणची भाजी माझी तयार आहे. सुक्कं मटण, तांबडा रस्सा आणि मटणची पातळ भाजी. आज आमच्या सौरभने पहिल्यांदा मटण आणलेलं आहे, कारण त्यांना वेळ नव्हता, त्यामुळे तो गेलेला होता आणि त्याला नॉनव्हेज खूप आवडतं. मसाल्यामध्ये मटण, चिकन म्हणजे सुक्कं मटण, चिकन त्याला खूप आवडतं आणि तांदूळाची भाकर, भात हा त्याचा आवडीचा मेनू आहे. त्याला रोज जरी नॉनव्हेज दिलं तरी पण आवडतं. किचन वाटा स्वच्छ करून घेतला आणि ज्या भाज्या आपल्या तयार झालेल्या होत्या त्या भाज्या तिथं ठेवून दिल्या. भाजी लाईटीच्या शेगडीवरती झालेली आहे आणि गॅसवरती मी भाकरी पण करून घेतल्या. तांदूळाच्या भाकरी केलेल्या आहेत. चपात्यांचं पीठ मळलेलं होतं, चपात्या करतच होते, तर सौरभ म्हटला, मम्मी मला तांदूळाची भाकर खायची. पटकन गिरणीमध्ये तांदूळ टाकले, निवडले स्वच्छ आणि लगेच दळायला टाकून दिले. दळण दळले आणि 2 भाकरी मी तांदूळाच्या पण केलेल्या आहेत. मिस्टरांचा कॉल येतोय, बघते काय म्हणतात. त्यांना बाजरीची भाकर करायची असेल ते पण बघते आता. त्यांना मी पहिले कॉल केला होता तर त्यांनी उचलला नाही. नंतर त्यांनी कॉल केला. त्यांना विचारायचं होतं भाकर लगेच करू की काय, तर नको म्हणले. ते आल्यानंतर त्यांना भाकर करते. चला, भाकरी पण आपल्या झालेल्या आहेत. पातळ अशा छान मी 2 भाकरी करून घेतल्या आणि दुसरी भाकरी तर ताव्यावरती टाकलेली, छान फुगती ती पण. चला, किचन वाटा आवरते, भांडी घासायचे, भाजी पण काढून घ्यायची. भाजी अशीच ठेवणार आहे, काढून नाही घेणार, नंतर गरम करता येईल. भाकर आपली छान फुटलेली आहे. बंद करते. हां, काय जी लाईटची शेगडी आहे ती तेलामुळे शेगडी पण खूप घाण झालेली होती. त्यावरती मी लिक्विड टाकून घासणी फिरवून घेतली व कापडाने ती शेगडी मी पुसून घेते. वायर पण खूप चिकट झालेली होती, ती वायर पण पुसून घेतली आणि पूर्ण किचन वाटा घासणीने घासून पुसून घेतला. जी किचन वाट्याची स्टाईल आहे ती पण घाण होती, ती 2-3 दिवसातून घासणीने घासते आणि पाण्याने स्वच्छ धुवून घेते. स्वयंपाक झाल्यावर लगेच मुलांना जेवायला दिले गरम गरम. स्वयंपाकाची जी काही भांडी होती ती भांडी आणि मुलांनी जेवण केले ती भांडी, सर्व मी भांडी घासून घेतली. भांडे घासत असतानाच मी फॅन चालू करते, कारण जी धुवून ठेवलेली भांडी असतात ती लगेच वाळून जातात. वाळलेली भांडी पण मी लगेच मांडून घेते. जी वल्ली भांडी असतात ती जाळीमध्ये तशीच ठेवते. आमच्या सौरभला केली होती तांदूळाची भाकर आणि सागरसाठी बनवल्या होत्या चपात्या आणि बेसन, कारण तो नॉनव्हेज खात नाही. मला डबल स्वयंपाक करावा लागतो. भाजी, भात, चपात्या, भाकरी असा मी स्वयंपाक केलेला आहे. आणि किचन वाटा पण बघा तुम्ही सर्व स्वच्छ करून घेतला. जी वाळलेली भांडी होती ती तर मांडून घेतली. चला, आता मला पुसून घ्यायचे आहे घरं पुसून घेते आणि नंतर मी पण जेवण करते, कारण मिस्टरांचा काही टायमिंग नाही, त्यांचं काम चालू आहे. ते म्हणले मी तुला फोन करतो, पण मला माहिती आहे आता 3 वाजलेले आहेत, ते येणार नाही. आज खूप उशीर झाला. आजच काय, रोजच मला असाच उशीर होतो. चला, घरं पुसते पटकन आणि जेवण करते. म्याऊच्या चालली आहे आमच्या आंघोळ, कारण आज संडे आहे. सौरभला आमच्या सुट्टी असते, त्यामुळे तो संडेला तिला आंघोळ घालतो. ती 2 वेळा बाहेर खेळून पण आलेली आहे. आंघोळ घालतोय का काय करतोय काय माहिती. सौरू घालत नाही का म्याऊला आंघोळ? तुम्हाला पण दाखवते मी यांचं काय चाललंय. बघा इथं, बघा दोघं पण कसे झोपलेले आहे. तोंडावर घेतलंय त्यांनी. संडे आहे आज त्यांचा, आरामशीर आंघोळ करणार ती दोघं. आज ही पण झोपली बघा.
अशी जवळ झोपते ती, रात्रीची पण अशी जवळच झोपते. खाणं पिणं झालंय त्यांचं आणि झोपा चालल्यात. चला मी घेते घरं पुसून पटकन, मला अजून जेवायचे आहे. म्याऊला आंघोळ घातली. म्याऊ गेली पत्र्यावरती, कारण पत्र्यावरती ऊन असतं त्यामुळे ती वर पळून गेली. तिला पुसलं, तशीच ती वर गेली. सौरभनेच पुसलं तिला. चला जे वाढलेले कपडे ते पण काढून घेतले, ते आतमध्ये ठेवून देते. देवाची पण भांडं घासून ठेवलेली आहे. पिठाचा डबा घासला तो पण आतमध्ये घेते. धने वाळायला टाकायचे, कारण भाजीसाठी धने घ्यायला गेले तर त्यामध्ये पण असे गोळे गोळे झालेले आहे. पण ऊनच नाही आहे. गॅलरीमध्ये आज लई पसारा दिसत असेल तुम्हाला. यामध्ये गहू आहेत. रविवार असो किंवा इतर दिवस असो, कामाला काही सुट्टी नाही. घरातले कामं आवरून झाले की लगेच मशीनवर बसायचं. ज्या साड्या फॉल लावण्यासाठी आलेल्या आहेत त्या साड्यांना फॉल लावण्याचं काम माझं चालू आहे. साड्यांना फॉल लावून घेतले. काही साड्या तशाच ठेवल्या, 2 साड्या अजून करायच्या आहे त्या ठेवल्या तशाच, कारण आता 6:15 वाजलेले आहे आणि मच्छर पण खूप चावायला लागले. चला चहा ठेवायचा आहे. आमच्या सौरभला चहा प्यायचा आहे. मम्मी म्हणला आपल्याला चहा कर. आणि पसारा पण बराच आता पडलेला आहे. पटकन आवरून घेते आणि चहा ठेवते. दिवा अगरबत्ती पण करायचे. 6:30 होतील आता लगेच. सौरभ उघड की दार. भाजीला गेले होते दुकानातून, थोडं सामान पण आणायचं होतं. सामान दिलं त्यांच्याजवळ. मी आले चालत आणि सौरभ आमचं काय दार उघडलं ना. उघड नाही, कशी पळल. म्याऊ म्याऊला खाऊ आणला म्याऊला. बराच वेळ झाले बाहेर गेलेली. साड्यांचे फॉल लावले, त्यानंतर चहा केला, चहा पिला, दिवा अगरबत्ती केली आणि भाजीला गेले. दुकानातून थोडं सामान आणायचं होतं, तुम्हाला सांगितलं, ते पण घेऊन आले. आणि शेड भेटले आमच्या तिथं, त्यांच्याजवळ दिलं गाडीवरती. येतील घेऊन. मी आले चालतच. वरण भाताचा कुकर लावायचा आहे, कुकर लावून घेते. दुपारचा स्वयंपाक शिल्लक काही मिस्टरांना करायची भाकर, सौरभला आणि त्यांना भाजी आहे दुपारची. आम्हाला करते वरण भात. तुरीच्या शेंगा मिळाल्या आज पण, आणि पावटा आणि कोबो. म्याऊला घेऊन येत आहेत मासे. तिला मासे खायचे असतात. तिला असं वाटलं मासेच आणले की काय. कॅरी बॅगचा आवाज आला की ती लगेच उठून येते जवळ आणि बघते काय आहे ते. मासे स्वच्छ धुवून हळदी मिठामध्ये छान परतून घेतले. म्याऊ चल हे बघ, चला. म्याऊचा खाऊ आहे. पप्पांनी म्याऊला खाऊ आणला. चला हा चला. कुठं बसणार आहे तू खाऊ खायला तुझा? इथं वरडायचं नाही. अशा माशांच्या भाजीसाठी कांदा, आलं, लसूण आणि खडे मसाले मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतले. गरम तेलामध्ये वाटून घेतलेला मसाला टाकला. 2-3 मिनटं छान परतून घेतला. परतल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा कांदा मसाला आणि थोडा गरम मसाला टाकला. परत एकदा 5 मिनटं परतून घेतले. परतल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकली व 2 ते 3 मिनटं छान परतलं. ज्या कढईमध्ये आपण हळदी मिठामध्ये मासे परतून घेतलेले होते त्या कढईमध्ये परतलेला मसाला टाकून दिला. मीठ ते आणि भाजी बघा घट होती की काय, नाही तर मग बंद करायला. घट झाली.
पकड तोंड नका करू. एवढी छान भाजी केली बघा बरं. होय खूप छान झाली. संध्याकाळी आमच्या शेटने आणलेले आहे मासे. त्यांना माशांची भाजी बनवली. काही मासे आमच्या म्याऊला पण दिले, पण कारण तिला सवय आहे, म्हणजे यांनीच तिला सवय लावलेली आहे मासे खायची. ते सकाळपासून जेवलेले नाही. त्यांना देते जेवायला ताट वाढून, किचन वाटा आवरून घेते आणि नंतर मी पण जेवायला घेते. कशी वाटली ताईंनो तुम्हाला माझी दोन्ही भाज्या बनवण्याची पद्धत, ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा ब्लॉग इथंच संपवते.